झी 24 तास एक पाऊल पुढे। जे शब्दामध्ये व्यक्त न केलेलं सुद्धा ती व्यक्ती नसताना सुद्धा ते तसंच अव्यक्त असेल तरी सुद्धा ते तसंच असतं कुठेतरी आतमध्ये दडलेलं तुमच्या, असं मला स्वतःला वाटतं। आणि खरं आपण रोमॅन्टिक म्हणतो किंवा रोमॅन्टिक आहे किंवा नाहीये असं म्हणतो, पण कुठे ना कुठेतरी तो रोमांस भरलेला असतो। कारण मला आठवतंय जयदेवजी कधीतरी आपले असे खूप छान फुलं घेऊन यायचे, म्हटलं अरे आज फुलं नाही, मला वाटलं म्हणून मी आणली। मी जेव्हा आठवण करून द्यायची आणि ते मी ऍक्सेप्ट केलं होतं। लग्नाचा वाढदिवस सुद्धा सकाळी उठून जयदेव आज काय माहितीये तुला, काय आहे म्हटलं, अरे आज आपल्या लग्नाचा वाढदिवस, अरे चहो की आज 28 मे काय वगैरे, असं इतकं हे होतं। आणि कधी कधी जेव्हा लक्षात असेल तेव्हा ही यूज टू सरप्राईज मी विथ इट। आणि मग ते सरप्राईज माझ्यासाठी जास्त मोठं असायचं की वाढदिवसाच्या आदल्या दिवशी रात्री 12 वाजता किंवा असं काहीतरी एखादं कार्ड किंवा एक काहीतरी किंवा एक केक वगैरे असं आणायचे, उद्या तुझा वाढदिवस आहे ना, मी आजच सेलिब्रेट करतोय म्हणून, यु नो। सो तसं सरप्राईज समजा असेल तर ते आणखीन बरं वाटतं, छान वाटतं। मला वाटतं प्रेम म्हणजे फक्त व्यक्ती समोर असायलाच पाहिजे अशातला भाग नाही। त्यांनी जे तुम्हाला दिलंय आयुष्यामध्ये, त्यांनी जे किंवा तुम्ही त्यांच्याकडून जे शिकला आहात आयुष्यामध्ये, आणि ते शिकणं किंवा ती शिकवण किंवा ते शिकलेलं जे काही आहे ते पुढच्या आयुष्यात तुम्हाला किती तुम्ही वापरताय, किंवा एखादी गोष्ट करायची झाली तर किती प्रिसाइजली जयदेवजी करायचे, तर ते आता मला आठवतं। आणि एकटा असताना जयदेवजी असं करायचंय, मग आपण हे असं करून बघूयात। झी 24 तास एक पाऊल पुढे।